आता पारायण झाल्यानंतर एक दिनचर्या असते. आता तुमची दिनचर्या नक्की काय असते, कशी असते हे जाणून घ्यायला आवडेल. किंवा तुमची पण सांगा आणि आपल्या भक्त मंडळींनी किंवा आपल्या प्रेक्षकांनीही कशी दिनचर्या पाळावी. सर्वात महत्त्वाचं, आपण हे शरीर ना माध्यम म्हणून वापरतो, याच्याकडून काम करून घेत असतो. याला सुदृढ सक्षम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सर्वात आधी तर उठल्यानंतर आहे ना आपले जे शुचिर्भूत होण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याच्या आधी थोडासा व्यायाम हा गरजेचा असतो. तोही सूर्यनमस्कार, त्याच्या सूर्याचे 12 नावं येतात. त्याच्यानंतर आंघोळ केली, पारायणाला बसा किंवा एक अध्याय वाचायला बसाय. आणि त्याच्यानंतर आपण जी सकाळची एक पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण करतो ना, ही आपल्याला दिवसभर, म्हणजे आपण रोज श्वास घेतो क्षणाक्षणाला, जेवण करतो शरीराला, तसं आपण जर ही दिनचर्येमध्ये, आता मी सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणं, आंघोळ करणं, पूजा करणं, एक अध्याय वाचणं आणि नाथांचं स्मरण करणं आणि ध्यान करणं, असे बरेच आहे. पण मी जास्तीत जास्त नाथ उपासक असल्यामुळे मी नवनाथ भक्तिसाराचे मला नाही झालं तर एक पान तरी वाचतो मी रोजचं.